टेम्पररी कर्मचारी जो आहे, या सर्व टेम्पररी कर्मचाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आवाहन करतोय की त्यांनी येत्या लोकसभा आणि विधानसभामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहिला सत्ता आपण मिळवून दिली तर हे चातुर्य वर्णन जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आलेलं आहे ते आम्ही मोडीत काढू, चालू देणार नाही आणि जो टेम्पररी आहे त्याला परमनंट आदेश सत्तेमध्ये आलो तर आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही, कारण का चातुर्य वर्णाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आहे। आणि म्हणून हा जो टेम्पररी कर्मचारी आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर त्यांचं परमनन्सी त्या ठिकाणी होते आणि टांगती तलवार जी आहे ही कायमची आम्ही मिटवतो हे त्यांना आश्वासन आम्ही देतोय। आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये हा टेम्पररी कर्मचारी आमच्याबरोबर उभा राहील अशी असणारी परिस्थिती आहे। ज्या काही 9 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे त्याच्यातला एक नमुना म्हणून मी आपल्याला असणारा मानतो, ग्रामसेवकाच्या पोस्ट आता ॲडव्हर्टाइजमेंट झाल्या, भरण्याच्या पोस्ट आहेत 4664, पोस्ट भरायच्या आहेत 6664, अर्ज एकंदरीत आलेची संख्या आपण असताना बघितली तर ती 11,50,000 अर्ज आलेत अशी परिस्थिती आहे। TCIने हे आकडे चुकीचे असतील तर त्यांनी ते सांगावेत। आरक्षण आणि बिगर आरक्षण अशा प्रत्येक उमेदवाराकडून त्यांनी 1000 रुपये गोळा केलेले आहेत। त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर 1000 रुपये परत मिळतील, असं कुठेही तरतूद नाही। या एका रिक्रुटमेंटच्या पाठीमागे ही TCI नावाची असणारी जी कंपनी आहे या कंपनीला 120 कोटीचा नफा झाला हा आपण लक्षात घ्या। 11,50,000 जे ॲप्लिकेशन आले त्या ॲप्लिकेशनच्या पाठीमागे 1,000 रुपये गोळा करण्यात आले, 120 कोटी त्या ठिकाणी जमा होतात आणि या कंपनीच्या खिशामध्ये शासनाने मुद्दामून घालवलंय अशी असणारी परिस्थिती आहे। ज्यावेळेस महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अस्तित्वात आहेत, चेअरमन नेमलेला आहे, त्याचा स्टाफही नेमलेला आहे, त्याच्यामार्फत रिक्रुटमेंट न करता या एजन्सीमार्फत रिक्रुटमेंट केल्या जात आहे। त्यावेळेस एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष असं म्हटलं जातं आणि दादागिरी करणारे अजित पवार उपमुख्यमंत्री आणि सगळं कंट्रोलिंग करणारे असं ज्यांना म्हटलं जातं देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा की ह्या TCI कंपनीमध्ये डायरेक्टर कोण कोण आहेत, अंडर हँड एग्रीमेंट कोणाचे काही आहेत का, आणि आता रिक्रुटमेंटच्या नावाखाली असे नवीन स्कॅम अधिकृतरित्याने स्कॅम हे आता बघायला मिळतील का याचा असणारा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी करावा। मी इथल्या असणाऱ्या सर्व टेम्पररी कर्मचारी जो आहे त्याला आव्हान पुन्हा असणारा करतोय की आपण परमनंट होण्यासाठी काँग्रेसचं सत्ता बघितलेली आहे, NCPची सत्ता बघितलेली आहे, सेना BJP यांची सुद्धा सत्ता बघितलेली आहे।
या सगळ्यांनी आपल्याकडे असणारा पाठ फिरवलेली आहे. आपला टेम्पररीपणा त्यांनी काही घालवलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आपण सत्ता द्या, आम्ही आपला टेम्पररीपणा जाऊन परमनन्सी आपल्याला त्या ठिकाणी आणून देण्याचं आश्वासन या ठिकाणी देतो. पण हे केव्हा करता येईल आम्हाला? सत्ता ज्यावेळेस आमच्या हातात असेल त्यावेळेस. तेव्हा सत्ता मिळवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करा, हे आव्हान मी या ठिकाणी टेम्पररी कर्मचाऱ्यांना करून या ठिकाणी थांबतो. आपण आता विचारा. हो, मध्यंतरी एक बातमी अशी आली होती की जजेससुद्धा टेम्पररी भरल्या जाणार आहेत. आता ती बातमी किती खरी किती खोटी ह्याची मला माहीत नाही, पण मॅजिस्ट्रियल पोस्टसुद्धा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असं सांगितलं जाते. प्रश्न असा आहे की अधिकृतरित्याने 1000 कोटी मागितले, 1000 प्रत्येक कॅन्डिडेटला द्यायला सांगितलेत. 11,50,000 कॅन्डिडेटनी अप्लाय केले अशी आमची माहिती आहे, अधिकृत माहिती आहे ती. आता 1000 रुपये आपण असं धरलं तर 120 कोटी सहज होतात. तेव्हा 120 कोटी हा ऑफिशियली आलेला आहे. त्याच्यामुळे हा 120 कोटी ऑफिशियल आलेला आहे. त्याचा वाटणीदार हिस्सेदार कोण याचा खुलासा मागतोय. आणि म्हणून डायरेक्टर बोर्ड आलं की त्याच्यातली आपल्याला कळतं की हिस्सेदार वाटणीदार कोण आहेत ते. ही एकच कंपनीची आहे. TCI कडे आलेले अर्ज त्याच्यामधलंच मी म्हणतोय. माझ्याकडे 9 कंपन्यांचा डेटा नाही आहे सध्या. नाही, मी आज असणारा हा एक आमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथे एकंदरीत असणारा कॉन्ट्रॅक्टवरती असणारे आमच्या माहितीप्रमाणे 8 लाख कर्मचारी रफली आहेत. त्यांचा हा जीवना मरणाचा असणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे असणारा ही प्रेस कॉन्फरन्स मी याच मुद्द्यापुरती मर्यादित आहे. राजकीय परिस्थिती जी आहे ती दर दिवशी बदलत असते. आपण उद्या त्याच्यावरती बोलू. हां, ते मी आज जसं म्हणालो की आमचा असणारा आजची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ही या टेम्पररी कर्मचाऱ्यांना आश्वासन देणं आणि परमनन्सीचा मार्ग हा त्यांचा मोकळा करणं एवढ्याच पुरती मर्यादित आहे. तेव्हा इतर कुठल्याही प्रश्नाला मी उत्तरं देणार नाही. सत्ता त्या मागतोय ना आम्ही सत्ता आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे मागतो. मी तुम्हाला आज म्हणालो की हाच इश्यू उद्या आपण या, उद्या मी पॉलिटिकली बोलतो. थँक्यू. चला, एक प्रेस नोट येते, 1-2 मिनिटात येईल. मी हिंदीमध्ये देतो. तोपर्यंत प्रेस नोट येईपर्यंत मी हिंदीमध्ये देतो. केंद्र सरकार और राज्य सरकार इन्होंने एम्प्लॉयमेंट, सरकार के लिए एम्प्लॉयमेंट जब चाहिए तो संविधान ने 2 एजेंसीज बनाई है. सेंटर के लिए UPSC है, यूनियन पब्लिक सर्विस कमीशन है, कि जिसके माध्यम से सेंटर को जितने एम्प्लॉयज चाहिए उनका रिक्रूटमेंट किया जा सके. और दूसरी तरफ राज्य जो है वो राज्य में स्टेट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, स्टेट पब्लिक सर्विस कमीशन वहाँ पे बनाया है कि जिसके माध्यम से रिक्रूटमेंट किया जा सकता है. इन दो रिक्रूटमेंट के माध्यम के अलावा तीसरा कोई माध्यम नहीं है कि जिसको आप रिक्रूट कर सकते हैं. टेम्पररी एम्प्लॉयमेंट जो है उसका भी बजटरी प्रावधान हो तो ही आप उसको कर सकते हैं.
वरना आप कर नहीं सकते, ऐसी एक परिस्थिति है। लेकिन केंद्र की राज्य हो या राज्य केंद्र की सरकार हो या राज्यों की सरकार हो, अब उन्होंने जो है, जो पुराना भारतीय व्यवस्था का एक हिस्सा था, चातुर्य वर्णन जो एक हिस्सा था, वो दोबारा एडमिनिस्ट्रेशन में इंट्रोड्यूस किया है। पहले भी जो सवर्ण थे वो सुरक्षित थे, शूद्र और अतिशूद्र जो है वो असुरक्षित थे, ऐसी परिस्थिति थी। आज भी एडमिनिस्ट्रेशन के माध्यम से क्लास 2, क्लास 1 और सुपर क्लास 1 इनको परमानेंसी दी गई है, और जो क्लेरिकल पोस्ट है, क्लास 3 के पोस्ट है, टेक्निकल पोस्ट है, क्लास 4 के पोस्ट जो है उनमें असुरक्षितता पैदा की गई है, और उन सभी को टेम्पररी किया गया है। हर बार 3 साल के लिए, 2 साल के लिए, 1 साल के लिए, 6 महीने के लिए अपॉइंटमेंट मिलती है। ऐसे जो महाराष्ट्र के जो कर्मचारी है, करीब करीब 8 लाख के आसपास ये कर्मचारी है, इन कर्मचारियों को हम लोग आश्वासन देते हैं कि वंचित बहुजन आघाड़ी की सत्ता आने वाले लोकसभा और विधानसभा में आप ले आइए। ये जो चातुर्य वर्णन एडमिनिस्ट्रेशन में आया हुआ है उसको हम लोग खत्म करेंगे, और जो टेम्पररी एम्प्लॉय है उस टेम्पररी एम्प्लॉय को परमानेंट एम्प्लॉय यहाँ पर करेंगे। ये आश्वासन हम लोग उनको देते हैं। रही बात, एक चर्चा जोरों से शुरुआत है कि 28% या 32% एडमिनिस्ट्रेशन का जो इनकम है वो एडमिनिस्ट्रेशन पे चली जाती है। लेकिन ये जो सवर्ण एम्प्लॉयमेंट है या फिक्स्ड एम्प्लॉयमेंट है, 28% हम लोग पकड़े तो 20% खर्चा इन पर ही जाता है, और जो टेम्पररी है उन पर सिर्फ 8% का खर्चा वहां पर होता है। मैं ये मान के चलता हूं कि ये जो चातुर्य वर्णन की जो व्यवस्था लाई है, उसकी वजह यह है कि जो शूद्र और अतिशूद्र अधिकांश टेम्पररी है, वो आर्थिक दृष्टिकोण से स्टेबल ना हो, उनकी परिस्थिति वैसे की वैसी बरकरार रहे और अपने को चैलेंज ना करे। इसकी वजह से ये व्यवस्था चलाई गई है। ये टेम्पररी एम्प्लॉय जो है उसको हम कहते हैं कि आपने कांग्रेस का राज देखा है, एनसीपी का राज देखा है, बीजेपी का राज भी आपने देखा है, लेकिन हिंदू होने के बाद भी इनको परमानेंसी नहीं की गई है, ऐसी एक परिस्थिति है। वंचित बहुजन आघाड़ी को 2023 की जो लोकसभा का चुनाव होगा, 24 में जो विधानसभा का चुनाव होगा, अगर सत्ता में ले आते हैं तो हम लोग का पहला निर्णय होगा कि ये जो टेम्पररी एम्प्लॉय है उसको परमानेंट एम्प्लॉय करने का निर्णय हमारा होगा, और उसको एक तरीके की सुरक्षिता व्यवस्था बहाल करने की पार्टी की भूमिका है, जो आपके माध्यम से इस टेम्पररी एम्प्लॉय तक पहुंचाने में हम लोग आपसे विनती करते हैं। दूसरा एक यहाँ पर जो मुद्दा है लोगों के सामने में ले आना चाहता हूँ, ग्राम सेवक जो है उनकी करीब करीब 4,644 के लिए एडवर्टाइजमेंट आई। ये रिक्रूटमेंट करने का अधिकार जो है टीसीआई नाम की कंपनी है उसको दिया हुआ है। जहाँ तक हम लोग की जानकारी है, ये टीसीआई कंपनी के पास लगभग 11,50,000 एप्लीकेंट आ चुके हैं, और हर एप्लीकेशन के साथ टीसीआई के कंपनी ने 1,000 रुपया वहाँ पर जमा करने को कहा है। अब टीसीआई कंपनी को जो है करीब करीब इससे 120 करोड़ का इनकम हो चुकी है। अब ये 11,50,000 जो कैंडिडेट जिन्होंने अप्लाई किया है, इनमें से कितने के एप्लीकेशन बाद हो जाएंगे
अभी कह नहीं सकते, लेकिन उस एडवर्टाइजमेंट में कहीं नहीं लिखा है कि आपका अगर एप्लीकेशन बाद हुआ तो यह 1000 रुपये आपने जो एप्लीकेशन के साथ दिया हुआ है वो रिटर्न किया जाएगा, रिफंड किया जाएगा। ऐसे कोई उसमें प्रावधान दिखाई नहीं देता है। और इसलिए मैं समझता हूं कि शासन ने रिक्रूटमेंट के नाम पर कई कंपनियों को अमीर बनाने का ठेका लिया हुआ है। एकनाथ शिंदे जो मुख्यमंत्री है, देवेंद्र फडणवीस दूसरे उप मुख्यमंत्री है, अजित पवार जो तीसरे मुख्यमंत्री है, ये तीनों से हम आग्रह करते हैं कि ये टीसीआई कंपनी के डायरेक्टर्स कौन कौन है, ये टीसीआई कंपनी के डायरेक्टर्स कौन कौन हैं, इनके नाम अगर पब्लिश होंगे तो पता चलेगा कि ये जो 120 करोड़ रुपया एप्लीकेशन के माध्यम से आया हुआ है वो किन किन लोगों को जा रहा है, और एक प्रकार का ये करप्शन है, ऐसा मैं उसको मानता हूं। तो ये जो प्राइवेट रिक्रूटमेंट के माध्यम से ऑफिशियली जो लोगों से चोरी की जाती है, मेरे ख्याल से इसको रोकना जरूरी है। और रिक्रूटमेंट अगर मैंने जैसे कहा कि हम लोग सत्ता में आए तो पब्लिक सर्विस कमीशन के अलावा और तीसरा कोई एजेंसी होगी नहीं वहां पर। आपको कुछ पहिल्यांदा शासनाला रिॲक्ट करू द्या, शासन नाही रिॲक्ट केलं तर आम्ही असं आहोत ती नावं पब्लिश करायला। ते आम्ही असं आक्रमक आहोत। आम्ही जिथे जिथे रिक्रूटमेंट होतं, प्रायव्हेट रिक्रूटमेंट जिथं होतं त्याच्या मार्फत असणारा विरोध करत असतो। उग्रपणे हा आंदोलन करता येत नाही, याचं कारण की 1000 रुपये आमचे गेले तरी चालतील, पण त्या 4664 मध्ये आमचा कुठेतरी नंबर लागेल असं त्याचं हे असतं। त्याच्यामुळे फार उग्रपणे आंदोलन हे करता येत नाही, कारण का त्याचाही इंटरेस्ट असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून शांततेच्या मार्गाने आम्ही असणारा हे आंदोलन सुरुवात केलेलं आहे, पण त्याला एंड करायचं असेल तर हे पॉलिटिकल पार्टीज करू शकत नाही। वंचित बहुजन आघाडी ते रिक्रूटमेंट यूपीएससी मार्फत किंवा एमपीएससी मार्फतच करेल की जेणेकरून ही जी ऑफिशियल लूट आहे ती ऑफिशियल लूट त्या ठिकाणी थांबू शकते। मी या प्रश्नावरती असणारा उद्या रेग्युलर प्रेस घेऊन त्याचं उत्तर आपल्याला देईन। आजची असणारी ही प्रेस फक्त आमच्या दृष्टिकोनातून हा जो 8 लाख टेम्पररी कर्मचारी जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे। ते माझं म्हणणं असं आहे की या उरलेल्या पॉलिटिकल जे प्रश्न आहेत ते उद्या मी असणारं घेईन प्रेसमध्ये। आज फक्त आम्ही असणारा या ज्याला म्हणता येईल आपल्याला की टेम्पररी कर्मचारी जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि तेवढ्यापुरतंच आम्ही मर्यादित आहोत। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।